पुण्याच्या गोखलेनगर भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीये। पाणी नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। पुण्याच्या गोखलेनगरमधील नीलज्योती परिसरातील महिलांनी मागील 3 दिवसांपासून पाणी आलं नसल्याचा आरोप केलाय। अख्ख्या पुण्यात पाणी येत नाही ना, त्याचे 2 दिवस मग आम्हाला पाणी मिळतच नाही। आणि वरचा भाग असला नीलज्योतीचा, त्याच्यामुळे वर चढत नाही पाणी। मग ह्याची सोय कुणी करायला पाहिजे ना या लोकांनी। रात्री पाणीच नाही ना आम्हाला, रात्री परवापासून गेले 3 दिवस असं हा ही अडचण आहे। आलं की थोडंसं आमच्याकडे रातभर पाणी नाही, 2-3 दिवस झालं पाणी नाही। गुरुवारी पाणी येणार नव्हतं, तर त्या शुक्रवारी कमी दाबाने येणार होतं, तेही नाही आलं। तर ते काय आलं की 11:15 ते 2 पर्यंत पाणी येणार, पण रात्री पाणीच आलं नाही। आज सकाळी आलं ते फक्त 15 मिनिटं आलं आणि त्यामुळे ते नाही, पिण्याचंच फक्त पाणी भरलं गेलेलं आहे। ते पण खूप म्हणजे की हार्डली 3 ते 4 बाटल्या पाणी भरले गेले, बस बाकी काही नाही। आणि कसं लहान मुलं आहेत घरामध्ये, लहान बाळे, लागणार पाणीची सोय ही लागतेच ना लहान बाळ असल्यानंतर, त्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायला लागलाय पाण्याचा। ते 11:15 नंतर येणार होतं, तर ते पाणी आलंच नाही। त्याच्यामुळे टाकीत जेवढं पाणी होतं ते आज सकाळी सोडलं, ते 15 मिनिटंच आलं। आता ते 15 मिनिटातलं पाणी किती घरांना पोहोचणार? ते सगळ्या कामांचा खोळंबा झालेला आहे। आज जॉबवरून सुट्टी सुद्धा आहे की पाणी नाहीये, आणि हे झालं गेले 3 दिवस झालेलं आहे। आणि आमचं 3rd फ्लोअर असल्यामुळे आम्हाला प्यायचं पाणीही मिळालं नाही। म्हणजे हा 3रा दिवस आहे तरी पाण्याचा काही नियोजन नाहीये।